शिंदे सेनेचे मनीषा कायंदे जोडलेले आहेत। मनीषाताई, एक महत्त्वाचा निर्णय आज दिलेला आहे दादरमधील कबूतरखान्याच्या संदर्भात। कबूतरखान्यांवरील हायकोर्टाकडून जी बंदी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे, काय सांगाल? तुमचं काय यावर मत आहे? मला असं वाटतं की कोर्टाने याचं मेडिकल इम्पॉर्टन्स जे आहे, सामान्य अनेक लोक जे फुफ्फुसाच्या रोगाने आजारी होत आहेत कबुतरांच्या विष्ठेमुळे, पंखांमुळे किंवा अन्य त्यांच्या पार्ट्समुळे, मला असं वाटतं की हायकोर्टाने निश्चितच सामान्य जे रुग्ण आहेत त्यांची बाजू उचलून धरलेली आहे आणि त्यांना कोर्टाला देखील पटलंय की हा पब्लिक न्यूसेन्स आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात किलोनी किलो जर का कोणी दाणे सगळीकडे जर का खाद्य टाकत असेल आणि कबुतरांची जी अनावश्यक पैदास होते ती कुठेतरी रोखली गेली पाहिजे। समिती स्थापन करण्याचं देखील कोर्टाने सांगितलंय, परंतु कबुतरांना खाद्य घालणं याच्यावर कोर्टाने जी मनाई केली होती ती कायम आहे। खरं तर काल कबूतरखाना परिसरात जो गोंधळ झाला त्यावर अद्याप देखील त्या गोंधळाप्रकरणी 24 तास उलटले तरी देखील गुन्हा पण दाखल केला नाहीये, यावर तुमचं काय मत आहे? नाही, खरं तर आता हा मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री पण आहेत, त्यांनी यावर भाष्य केलं पाहिजे, कारण खूप म्हणजे चाकू सुरे घेऊन काही महिला आल्या होत्या। उद्या कोणाला इजा झाली असती, काय झालं असतं तर कोण जबाबदार होतं याला सगळ्याला? त्यामुळे आणि कोर्टात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालं, त्या कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा देखील गांभीर्याने विचार करायला पाहिजे। आता हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी आहे। धन्यवाद मनीषाताई, या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय कबूतरखान्यावरून हायकोर्टाकडून बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। कबूतरांना अन्न पाणी आणि दाणा देण्यावर बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। धन्यवाद मनीषाताई या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।